मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे नेमके खरे कुणाचे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आमदार राजू खरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये नावाला आहेत का असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय। याचं कारण म्हणजे शरद पवार यांच्या कार्यक्रमात उपस्थित असणारे आमदार राजू खरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील व्यासपीठावर पाहायला मिळतात। एवढंच काय तर शहरात आल्यावर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अजित पवारांचं स्वागत करायलाही राजू खरे पुढे असल्याचं पाहायला मिळालं। तर एकनाथ शिंदेंच्याही अनेक कार्यक्रमात स्वागताला ते पुढे असल्याचं दिसून आलं। ते आमच्यासाठी खरंच दुर्दैवी गोष्ट आहे। राजू खरेंनी एवढं भान ठेवायला हवं। आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला खूप विश्वासानं उमेदवारी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार म्हणून मोहोळ जनतेने तुम्हाला मतं दिली। त्या मताचा अनादर करणं हे योग्य नाही। आम्ही या संदर्भामध्ये पक्षाच्या वरिष्ठ लोकांकडे या संदर्भामध्ये आम्ही बोलणार आहे। कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असताना पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी झटायचं सोडून तुम्ही विरोधी पक्षाच्या स्टेजवर उभे राहताय, हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे। खरं तर गंमत आहे, तुम्ही मला प्रश्न विचारतानाच असा विचारला की राजू खरे नक्की कोणाचा। मला सांगायला ही विचित्र वाटतंय, राजू खरेंनाच माहित नाही तो कोणाचे आहेत। कारण ते निवडून आले तुतारीकडून, फिरतायत शिंदे सेनेकडून, फिरतायत अजित पवार गटाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटलाकडून, आणि त्यांना निवडून आणलेली एवढी मोठी टीम आहे की ते प्रत्येक जण म्हणतात राजू खरे माझा। म्हणजे माझ्यापुढे अशी परिस्थिती आहे की राजू खरेंनाच माहित नाही मी कोणाचा आहे। एका दिवशी रेल्वेवर हे मानलं त्यांनी काय त्याचा फार खोलात जाऊ शकतो। पण जे आमदार निवडून आले ते ज्याला धोरणाचा पक्षाचा विचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला ते चौकशीच्या बाहेर नाही।